शिवाजी महाराज। इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे शिवछत्रपती। छत्रपती शिवाजी महाराज हे भारतीय इतिहासातील महान तसेच आदर्श राजे होते। त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला। त्यांच्या आईचे नाव जिजाबाई तर वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले असे होते। शिवरायांचे बालपण खूप धामधुमीत गेले। त्यांनी वयाच्या 12व्या वर्षापर्यंत जिजाऊंच्या देखरेखीखाली होते। महाराष्ट्रात जीव देणारे मावळे निर्माण केले। शिवरायांनी विजापूरच्या दरबारातील भारी सरदार अफजल खानास शक्तीपेक्षा युक्तीने धुळीस मिळवले। त्यांच्या आयुष्यात घडलेल्या प्रत्येक प्रसंग महाराष्ट्रास प्रेरणा देतो। धन्यवाद। विद्या चव्हाणला पुन्हा सर्वांनी टाळ्यांच्या घरात चांगल्या उत्कृष्ट पद्धतीने कार्य केलेलं आहे। आता तन्मय खरात, मला तर 3च मुलं या ठिकाणी आली, बाकीची मुलांनी कोण भागच नाही घेतला का? पुढच्या वर्षी घेतली। तन्मय खरात। माझे नाव तन्मय खरात आहे। मी तुम्हाला शिवरायांबद्दल माहिती सांगणार आहे। शिवाजी महाराज हे महान होते। ते मराठा साम्राज्याचे संस्थापक होते। त्यांच्या न्यायावर व समानतावर विश्वास होता। धन्यवाद। कल्याणी गायकवाड। अखंड भारताला शांततेचा संदेश देणारे महाकारुणी भगवान गौतम बुद्ध व भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई, माता जिजाऊ, माता सावित्रीबाई फुले यांना माझे त्रिवार अभिवादन। श्री गणेश कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सेक्रेटरी तसेच इथे जमलेले ज्येष्ठ नागरिक, अर्थातच आज 14 एप्रिल या दिनानिमित्त आपण सर्वजण एकत्रित आलेलो आहोत। 14 एप्रिल म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित मी आज इथे थोडंसं बोलणार आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील मऊ या गावी झाला होता। त्यांचे नाव पुढे भीमराव असे ठेवण्यात आले। त्यांच्या वडिलांचे नाव रामजी असे होते व आईचे नाव भीमाई असे होते। त्यानंतर ते पुढे शाळेत जायला लागले, परंतु त्यांना वर्गात बसू दिले जात नव्हते। शिक्षक लोक त्यांना वर्गाच्या बाहेर काढून देत असे। अशा परिस्थितीतही त्यांनी मॅट्रिक परीक्षा दिली व नंतर ते पुढे मॅट्रिक परीक्षा पासही झाले। अरे तुमचं आमचं नातं काय? अरे तुमचं आमचं नातं काय? अरे तुमचं आमचं नातं काय? नातं काय? जय शिवराय, जय भीमराय, जय 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 भीम, जय भीम, जय भीम, जय शिवाजी, जय भीम, जय भीम, जय भीम। धन्यवाद। दाही दिशा नटल्या कशा, एकीची घडू भाषा, एक करू गोपी जनाना। चला या रे या सारे या समजू संविधाना, चला या रे या सारे या समजू संविधाना, चला या रे या सारे या समजू संविधाना। चारवाक बुद्ध कबीर, चारवाक बुद्ध कबीर, जगण्याचा मार्ग सांगती फुले शाहू आंबेडकर, फुले शाहू आंबेडकर, फुले शाहू आंबेडकर। मानवता सन्मान,
जतरा में पतरा बिठाया, तीर्थ बनाया पानी, दुनिया भई दीवानी, पैसों की गुनगानी, कबीरा ओ कबीरा, कबीरा कबीरा। माटी का एक नाग बना के पूजे लोग लुगाया, माटी का एक नाग बना के पूजे लोग लुगाया, जिंदा नाग जब घर पे निकले ले लाठी धमकाया, कबीरा ले लाठी धमकाया, कबीरा ले लाठी धमकाया, कबीरा ओ कबीरा, कबीरा कबीरा। कबीरा जिसका आटा खाए, कबीरा जिसका आटा खाए, कबीरा ओ कबीरा कबीरा कबीरा। एक नाग बना के पूजे लोग लुगाया, माटी का एक नाग बना के पूजे लोग लुगाया, जिंदा नाग जब घर पे निकले ले लाठी धमकाया, कबीरा ले लाठी धमकाया, कबीरा ले लाठी धमकाया। परिस्थिती आहे ना, परिस्थिती म्हणजे आपण पण बघा, एक पळायला की त्याच्या मागे सगळे 10 जण पळायला लागतात, का पळतोय ते राहिलं बाजूला। आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध दिलाय, उघड्या डोळ्याचा बुद्ध दिलाय, बरोबर आहे ना। आणि तो उघड्या डोळ्याचा बुद्ध जो आहे तो आम्हाला काय म्हणतो, जानिए छानिए और फिर बोला मानिए, बरोबर ना। म्हणजे मी इथं तुम्हाला जे सांगते त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवायची गरज आहे का? तुम्ही आज ऐकलंय तर त्याच्यावरती तुम्ही तपासणी करा, बरोबर सांगते नाही सांगतील त्यानंतरही विश्वास ठेवा, असं कोणी सांगितलंय आपल्याला? बुद्धांनी सांगितलंय, जानिए छानिए और एक पाऊल आज जे आपण पाहतो ते चालू आहे, त्यांचं एक पाऊल आज संविधानाच्या विरोधातच चाललेलं आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। आज जसं आपण पाहिलं की ताईने सांगितलं की संविधानाने आम्हाला विचार मांडण्याचा अधिकार दिलाय, आम्हाला बोलण्याचा अधिकार दिलाय। या संविधानाने सांगितलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या संविधानाने की सरकारचं धोरण जर चुकीचं असेल, एखाद्या देशाच्या नागरिकाला एका व्यक्तीला जर म्हणत असेल की चुकीचं आहे तर त्याच्या विरोधात बोलण्याचा अधिकार मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने दिलेला आहे, हे ह्या भाजपला सत्ताधाऱ्यांना सांगावं लागेल वाटतं। या ठिकाणी ज्या लोकांनी काल माझी अचानक तब्येत बिघडली त्यामुळे मी काही त्या ठिकाणी योगदान देऊ शकलो नाही, तरी पण मंडळाचे काही कार्यकर्ते आहेत, सुधाकर नाईक आपले सेक्रेटरी आहेत, जगदाळे आहेत, जगताप आहे आणि परब महाडिक, या लोकांनी या संपूर्ण व्यवस्था केली, त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो, त्यांचे आभारी मानतो। आणि प्रत्येकाने मला वाटतं या ठिकाणी यावं आणि प्रत्येक कार्यक्रमाचा बोध घ्यावा, प्रत्येक कार्यक्रमाला योगदान द्यावं असं मला तरी वाटतं, आणि त्यामुळे या कार्यक्रमाची शोभा वाढते आणि ती शोभा वाढवणे हे आपल्या हातात आहे आणि आपणच ती वाढवायची असते। तर याच्यानंतर सुद्धा असेच कार्यक्रम होत राहावेत आणि आपण या ठिकाणी असे कार्यक्रम करणार आहोत आणि प्रत्येकाने आपलं योगदान द्यायचं आहे। बक्षीस स्पर्धांचा आपण या ठिकाणी जे मुलांनी वक्तृत्व स्पर्धेमध्ये चांगल्या पद्धतीने वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाषण केलं आणि त्यांना आपण सोसायटीतर्फे आणि गणेश कोऑपरेटिव्ह सोसायटी आणि गणेश मंडळातर्फे त्यांना आम्ही बक्षीस देत आहोत, असं मी सुधाकर नाईकला विनंती करतो की त्यांची नावं जाहीर करावी आणि चालू करतो। आपल्या सोसायटीच्या वतीने वक्तृत्व स्पर्धा
आयोजित करण्यात आली होती. त्या स्पर्धेमध्ये 3 स्पर्धकांनी भाग घेतला होता. त्यातील 1 नंबर स्पर्धक आहे कुमारी निकिता संदीप चव्हाण. 2 नंबर आलेला आहे कुमारी दिव्या संदीप चव्हाण. हिने पण उपस्थित राहावे. हिला आपले कॉम्रेड विद्यार्थी विश्वासराव पारितोषिक देतील. तीन नंबर आलेला आहे कुमार तन्मय करार. हिला आपले मंडळाचे अध्यक्ष जाधवसाहेब पारितोषिक देतील. गटामध्ये कल्याणी प्रशांत गायकवाड हिला पारितोषिक देतील मंडळाचे अध्यक्ष. आकाश बाबुल साहेब हे आपल्या मंडळाचे अध्यक्ष श्री चंद्रकांत जाधव यांचा सत्कार करतील. त्याचप्रमाणे आपल्या मंडळाचे सेक्रेटरी सुधाकर नाईक यांचा सत्कार आकाश बाबुल यांनी करावा मी त्यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे उपाध्यक्ष अशोक जगताप यांचा सत्कार विश्वासराव यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. ही प्रबोधन कलामंचची संकल्पना अशोक जगताप यांचीच आहे. त्यांना टाळ्यांच्या गजरात त्याला स्वागत करू आपण त्यांचं. त्याचप्रमाणे आपले कविवर्य अमर नवघरे यांचा सत्कार मी आकाश बाबू यांना विनंती करू सत्कार करावा. कारण त्यांचं मोठं योगदान आहे. त्याने महात्मा ज्योतिबा फुलेंची प्रतिमा सुद्धा दिलेली आहे आठवण म्हणून. तर त्यांच्या टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. महिला वर्गामध्ये सगळ्या ज्या महिला त्यांनी उभं राहायचं त्यांचा सत्कार आकाश बाबुल आणि विद्याधर विश्वासराव यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. सगळ्यांचं एकदा ऐकता उभे राहा तिथेच उभे राहा.